आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आलेला होता. मनसैनिकांकडून याबाबत उघडपणे बॅनरबाजीही करण्यात आल्यानं ठाकरे बंधू जवळ येणार का याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. पण आता उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय. मनसेसोबतच्या युतीला आधार नाही. युती चर्चेवर उद्धव ठाकरेंकडून पूर्णविराम. आता तरी अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे असं बोलण्याची काही आवश्यकता नाहीये. मनसेसोबत युतीचा विचार करत नाही. मला नाही वाटत मी कोणाबरोबर जाऊ. मनसेनंही युतीची शक्यता फेटाळली. साधारणतः 25 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्याबाबत आवाहन करणारे असे बॅनर झळकले होते. कट्टर राजकीय विरोधक सत्तेसाठी एकत्र येत असल्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांनीही मतभेद विसरून एकत्र यावं असं अनेक मनसैनिकांना वाटत होतं. पण त्यानंतर आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरेंनीही युतीबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या. आता तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतून राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. मनसेसोबतच्या युतीला आधार नाही, त्यामुळे आपण त्याचा विचार करत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीची शक्यता फेटाळली आहे. चर्चा कोणी जरी करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला असेल त्याला आधार नाही मिळाला म्हणून ती चर्चा थांबली असेल. पण असं एखादा प्रस्ताव आला चर्चेचा तर काय करा? नाही, मी आलं तर गेलं तर याच्यावरती कधी विचार नाही करत. म्हणजे गेला तरी विचार नाही करत, आला तरी त्याच्यावरती पण विचार नाही करत. मी त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करा. त्याच्यामुळे आता तरी अशी काही चर्चा नाहीये. आता उद्धव ठाकरेंनी युतीला लाल झेंडा दाखवल्यानंतर मनसेनंही सूर बदललाय. आधी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अपेक्षा करणारे मनसेचे नेतेही आता उद्धव ठाकरेंवर टीका करतायत. आजपर्यंत आलेले कटू अनुभव बघता भविष्यात मनसेची ठाकरे गटासोबत युती होईल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे. आम्हाला सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतात तो आम्ही महाराष्ट्र सैनिक अत्यंत त्याच्यावरती काम करतो आणि त्यांच्या आदेशाचं पालन करतो. सध्या तरी आता जे काय तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, आमच्या पक्षाकडनं किंवा पक्षाच्या नेतृत्वाकडनं अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. त्यामुळे आता याच्यावर एवढंच भाष्य आम्ही करू शकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे. उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याचं त्यांनी स्वतःच अनेकदा बोलून दाखवलंय. त्यामुळे दुखावलेले राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे भविष्यात ठाकरे बंधूंच्या भूमिकेत काही बदल होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेबांनी दोघांना वाचवलं, त्यांचं पांग असं फेडतात का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय. आवाज कुणाचा या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंनी आधी फडणवीस आणि आता थेट मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजपनंही जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळतं. आधी भाजपवर वार, आता थेट मोदींवर प्रहार. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं होतं. बाळासाहेबांनी वाचवल्याचं पांग असं फेडताय. माननीय पंतप्रधान आणि अमित शहाना त्याची पांग तुम्ही फेडताय. ठाकरेंच्या मुलाखतीत मोदी शहांवर निशाणा. मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल ना, संपवा. बघू ना मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, भाजपचा पलटवार. उद्धव ठाकरेंना सुद्धा आम्ही लहान भाव मोठ्या भावासारखं आम्ही समजलं. बाहेर पडून पक्षाला आणि देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसतील इतकेपर्यंत जातील असं आम्हाला वाटलं नाही. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग गुरुवारी प्रसारित झाला. आवाज कुणाचा या पॉडकास्टच्या माध्यमातून दिलेल्या या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टार्गेट केलं. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याच्या हालचाली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं केल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांची पाठराखण केली होती. याच घटनेचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं होतं. तुम्हाला म्हणजे
या दोघांना, माननीय पंतप्रधान आणि अमित शहाना, त्याची पांग तुम्ही फेडताय. आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल ना, संपवा. बघू ना मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद. बुधवारी उद्धव ठाकरेंच्या संजय राऊतांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला होता. पहिल्या भागात उद्धव ठाकरेंनी राज्यातील विरोधी नेत्यांवर टीका केली होती. पण आता उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपनंही ठाकरेंच्या या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चार करत त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. पुत्र इतका हिंदू विरोधी होईल, इतकं सत्तेचं प्रेम चढून साऱ्या भूमिकांना बाजूला सारून सत्तापोटी सत्तेचे फळं चाकण्याकरता, मुख्यमंत्री होण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचारही सोडून देईल, हिंदुत्वाचा विचारही सोडून देईल. उद्धव ठाकरेंना सुद्धा आम्ही लहान भाव, मोठ्या भावासारखं आम्ही समजलं. बाहेर पडून आमच्या पक्षाला आणि देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसतील इतकेपर्यंत जातील असं आम्हाला वाटलं नाही. एकंदरीतच आधी महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर आता शिवसेनेत पडलेली फूट, गेल्या 3.5 वर्षातील घडामोडी पाहता वेळोवेळी भाजप आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष तीव्र झाल्याचं समोर आलंय. आता उद्धव ठाकरेंनी थेट मोदी शहांना लक्ष केल्यामुळे दोघांच्या वादात आणखी भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारण तापू लागलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. सध्या महापालिकेची सूत्र ही प्रशासकाच्या हाती आहेत. मुंबईची जी स्वायत्तता आहे ती त्यांना मारायची. हे नुसते मुंबई शिवसेनेकडनं हिसकायचे नाहीये, तर मुंबई आपल्या अंगठ्याखाली ठेवायची. आणि ते सुद्धा त्यांना लोढात सापडला. बिल्डरच्या हातामध्ये तुम्ही मुंबई देताय, पालकमंत्री दुसरा कोण पालकच नाही मुंबईला, मंत्री म्हणून, आणि त्याचं ऑफिस तिकडे ठेवताय. मग महापौराचं ऑफिस घालून तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का? जवळपास 1.5 वर्षांपासून मुंबई महापालिकेची सत्ता प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा मनपा निवडणुकीकडे लागल्यात. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना राजकारण चांगलंच पेटलंय. उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसंच सत्ताधारी भाजप शिवसेनेवर टीकास्त्र डागलं. मुंबई महापालिकेच्या स्वायत्ततेवरती घाला घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. मग मुंबईची जी स्वायत्तता आहे ती त्यांना मारायची. हे नुसते मुंबई शिवसेनेकडनं हिसकायचे नाहीये, तर मुंबई आपल्या अंगठ्याखाली ठेवायची. आणि ते सुद्धा त्यांना लोढात सापडला. म्हणजे बिल्डरच्या हातामध्ये तुम्ही मुंबई देताय, पालकमंत्री दुसरा कोण पालकच नाही मुंबईला. शिंदे सरकारमधील भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबईच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकतेच मुंबई महापालिकेनं लोढांना महापालिका मुख्यालयामध्ये एक स्वतंत्र कार्यालय दिलंय. त्यावरही उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. मंत्री म्हणून, आणि त्याचं ऑफिस तिकडे ठेवताय. मग महापौराचं ऑफिस घालून तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का? मुंबईचा आहे तो, मंत्रालय मुंबईत आहे. मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची. मग त्या महापौराचं दालन तुम्ही ठेवणार का मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला? मुंबई महापालिकेच्या कारभारावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा सत्ताधारी भाजप शिवसेनेनं जोरदार प्रतिवाद केलाय. पालकमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी जर महानगरपालिकेमध्ये कार्यालय केलं असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? ते जनतेला जर महानगरपालिकेमध्ये भेटत असतील तर त्याच्यामध्ये गैर काय? परंतु एखादा पालकमंत्री जनतेला भेटतो, जनतेशी संवाद साधतो, हे मोठं दुःख आहे. मी विश्वासानं सांगतो आणि अधिकारानं सांगतो, एकाही बिल्डरचा मंगलजीनी 1 वर्षात 1 फुटाचा फायदा करून दिला नाही. आणि तुम्ही जर सिद्ध करून दाखवलात तर मी माझ्या राजकीय जीवनाचा राजीनामा देईन. मुंबई महापालिकेवरती गेल्या 2.5 दशकांहून अधिक काळ शिवसेनेची एक हाती सत्ता होती. पण 2017च्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. थोडक्यात भाजपच्या हातून सत्ता गेली होती. पण आता राजकीय समीकरण बदललंय. भाजप आणि शिवसेना उबाठामधून विस्तवही जात नाही.
त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठामधील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता गेली. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते सोड चिठ्ठी देत असल्यामुळे पक्षातील गळती रोखण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे. ठाकरेंसमोर आव्हानांचा डोंगर असताना ठाकरेंचे कार्यकर्ते मात्र प्रचंड आशावादी असल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी वाढदिवस झाला. या निमित्तानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. या निमित्तानं पुणे आणि सोलापुरात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. यात उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान बनून देश सांभाळावा असा उल्लेख करण्यात आलाय. ठाकरेंच्या या बॅनरबाजीनंतर राजकीय वर्तुळामध्ये विविध प्रतिक्रिया उमटतायत. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी ठाकरेंना पंतप्रधान पदापेक्षा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपनं मात्र ठाकरेंच्या या बॅनरबाजीवर मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत चिमटा काढलाय. कोल्हापुरांमध्ये पोस्टर लागले आहे त्यांना शुभेच्छा देण्याचा आणि भावी पंतप्रधानाचाही त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान होऊ शकतं. तुम्ही त्यांचे सहकारी आहेत. काय वाटतं तुम्हाला यावर? नाही, मला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं. ते पंतप्रधान का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत, महाराष्ट्रातला मराठी माणूस जर त्या ठिकाणी होत असेल तर आम्हाला आनंद आहे. परंतु मला वाटतं वाढदिवसाच्या दिवशी वाईट बोलणं योग्य नाही. मुंगेरी लाल के हसीन सपने. खरं तर शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसमोर नव्यानं पक्ष बांधणीचं मोठं आव्हान आहे. मात्र अशी आव्हानात्मक स्थिती असतानाही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना आव्हानात संधी दिसतीये. त्यामुळेच मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या पक्षप्रमुखांना आता थेट पंतप्रधान बनवण्याची इच्छा काही अतिउत्साही कार्यकर्ते व्यक्त करू लागलेत. परिणामी आता ठाकरे गटाचे कार्यकर्तेही प्रचंड आशावादी असल्याचं यातून दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असल्याचं दिसून आलेलं आहे. आता प्रफुल्ल पटेल यांनीच दादा आज नाही पण भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात असं विधान केलंय. पटेलांच्या याच वक्तव्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आशावादी. काम करणाऱ्या माणसाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा संधी मिळत असते. भविष्यात अजितदादांना संधी मिळेल यावर राष्ट्रवादी ठाम. पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांना कधी ना कधी संधी मिळतील. पटेलांच्या दाव्यावर शिवसेना सावध. पण भविष्यात जर ते व्हायचं असेल, त्यांच्या नशिबात जर असेल तर होतील. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की अजितदादा झाले पाहिजेत. आमच्या पक्षातल्या लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री या ठिकाणी होणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार अशी ग्वाही दिल्यानंतरही राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असल्याचं दिसतंय. अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री बनतीलच असा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. काम करणाऱ्या माणसाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा संधी मिळत असते आणि अनेक लोकांना मिळालेली आहे. तो मग अजितदादा नाही उद्या, नक्कीच आज नाही म्हणजे उद्याच्या नाही, उद्या म्हणजे कधी पण पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांना कधी ना कधी संधी मिळतील अशी आम्ही पण त्या दिशेने काम करू. प्रफुल्ल पटेलांच्या या दाव्यावर शिवसेना थोडीशी सावध भूमिका घेताना दिसते. शिवसेनेनं अतिशय सावध प्रतिक्रिया देऊन वाद होऊ नये याची काळजी घेतली आहे. अजितदादा चांगलं काम करतात म्हणून ते उपमुख्यमंत्री आहेत आणि 2024 पर्यंत याच पदावरती राहतील. त्याबद्दल चिंता नाही. पण भविष्यात जर ते व्हायचं असेल, त्यांच्या नशिबात जर असेल तर होतील. उपमुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि आता प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यानं या चर्चेला बळ मिळालंय. नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातले, कारण अध्यक्षांनी आता उत्तरासाठी मुदत वाढवून मागितलेली आहे. हे उत्तर देण्यासाठी 31 जुलै हा शेवटचा दिवस आहे. तरतुदींचं पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याचं खुद्द त्यांनी सांगितलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली या क्षणाची सर्वात मोठी माहिती. ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय यावेळेला. शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये आता राहुल नार्वेकरांनी मुदत मागितलेली आहे. अध्यक्षांनी उत्तरासाठी मुदत वाढवून मागितलेली आहे, कारण उत्तरासाठी 31 जुलै हा शेवटचा दिवस आहे आणि तरतुदींचं पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं अल सफा या दहशतवादी संघटनेच्या रतलाम मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या 2 संशयित दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी आता 3रा संशयित दहशतवादी अब्दुल कादिर दस्तगीर याला ATSनं अटक केलेली आहे. त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात अल सफा दहशतवादी संघटनेचं रतलाम मॉड्यूलमध्ये 9 दहशतवादी. कामशेत अलिबागमध्ये बेस कॅम्प उभारण्याचा बेत. अल सफा या दहशतवादी संघटनेच्या अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तपास यंत्रणांसमोर आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. अल सफा या दहशतवादी संघटनेचं हे रतलाम मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये 9 दहशतवादी आहेत. 9 दहशतवाद्यांमध्ये 2 तरुणींचा समावेश आहे. त्यातल्या अलिफिया नावाच्या एका तरुणीची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील कामशेत, अलिबाग आणि कोल्हापूरच्या चांदोली जवळ एक बेस कॅम्प उभारण्याकरता चाचपणी केली होती. अल सफाचं रतलाम मॉड्यूल इंडियन मुजाहिदीनची पुढची आवृत्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. अल सफाच्या रतलाम मॉड्यूलमधल्या 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र ATSच्या रडारवरती आणखी या मॉड्यूलचे 6 संशयित दहशतवादी आहेत, ज्याच्यामध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये दिल्लीतल्या एका विद्यापीठात शिकलेली अलिफिया नावाची विद्यार्थिनी, जिच्यावर अल सफासाठी रिक्रुटमेंट आणि रॅडिकलायझेशनच्या 2 जबाबदारी देण्यात आलेल्या होत्या, तिचाही शोध ATSनं सुरू केलाय. गोंदियाच्या असलेल्या अब्दुल कादरीवर आधी अटक केलेल्या 2 दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अल सफा या दहशतवादी संघटनेला पुण्यात सक्रिय राहून महाराष्ट्रात त्यांची पाळंमुळं घट्ट करायची होती. त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे रतलाम मॉड्यूलचा महाराष्ट्राला किती धोका आहे हे अधोरेखित झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत ब्रेक नंतर. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलंय. भाजपचे सगळे नेते आपल्या विरोधात उभे ठाकल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्लाही चढवला. पाहणार आहोत या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान. जसं आज माझ्या विरुद्ध अख्खा भाजप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल. शिवसेना तुम्ही चोरलेली आहे, चिन्ह चोरलेले, माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात. ठाकरेंची भाजप सेनेवर सडकून टीका. तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. आवाज कुणाचा या पॉडकास्टमधून सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. त्याला पार्श्वभूमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून वारंवार राज्याचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात या दोघांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं.
विशेष म्हणजे शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याच्या आश्वासनाचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला आणि तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. जसं आज माझ्या विरुद्ध अख्खा भाजप आहे. हो, म्हणजे त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरे शिवाय, म्हणजे आता उद्धव ठाकरे नाहीये. वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यानंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू झाला. निवडणूक आयोगानं शिंदे यांची शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा निवाडा देतानाच धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला देऊन टाकलं. त्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावलाय. काय त्याच्याकडे पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरलेली आहे, चिन्ह चोरलेले, माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? आणि म्हणूनच मला असं वाटतं की उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीये, तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केलेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी सुद्धा समाचार घेतलाय. मग माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझी निशाणी चोरली, या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर लोकांना त्याचा कंटाळा आलेला आहे. म्हणून नवीन काय त्या मुलाखतीमध्ये नाही आणि त्यांच्याकडे बोलण्यासारखं सुद्धा काही नाही. भाजप घाबरतंय, हे घाबरतात, ते घाबरतात, हे त्यांना जो काय भ्रम झालेला आहे त्या भ्रमापोटी पक्ष रसा तळाला गेलेला आहे. शिवसेनेत बंडाला आता वर्ष उलटून गेलं, पण काळासोबतच शिंदे आणि ठाकरे यांच्यातल्या राजकीय संघर्षाची धार वाढत चालली आहे. आगामी वर्ष निवडणुकांचा असल्यामुळे हा संघर्ष आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतून भाजपच्या खेळीवर जोरदार निशाणा साधला. ईव्हीएम पासून ते पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत ठाकरेंनी भाजपवर चौफेर हल्ला चढवल्याचं बघायला मिळालं. आता ईव्हीएमची गरजच काय? उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर टीका, ठाकरेंचे आरोप भाजपनं फेटाळले. महाराष्ट्रात अवघ्या वर्षभराच्या अंतरातच 2 पक्षात फूट पडली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षाचे बंडखोर नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील या राजकीय फोडाफोडीवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतून जोरदार टीकास्त्र डागलं. ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आलेले लोक तुम्ही धाक दडपशाही दाखवून फोडून तुमच्याकडे घेणार असाल तर मग ईव्हीएमची गरजच काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. ईव्हीएमची गरजच नाही राहिली. तुम्ही मत कोणाला द्या, सरकार माझंच होणार. त्याच्यामुळे आता ईव्हीएम वगैरे मुद्दे कालबाह्य झाले. कारण ईडी, सीबीआय, ईव्हीएमचा पराभव, ईव्हीएम निवडून, ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले लोक जर का तुम्ही धाकधपटच्या दाखवून जर का घेत असाल तर ईव्हीएमची पण गरज नाही ना. उद्धव ठाकरेंची ही टीका थेटपणे भाजपवर घणाघात आहे. त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी समोर आले. स्मृतिभंग झालाय उद्धवजींना. मी सांगितलं ना, अल्झायमर आहे. अहो, निवडणुका ज्या थांबल्या आहेत त्या काही भाजपामुळे थांबल्या आहेत का? ते नरेटिव्ह सेट करतात. नरेटिव्ह सेट करतात की या निवडणुका आम्ही थांबवल्या आहेत. उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर परवा राज्य निवडणूक आयोग निवडणुका लावेल. ईव्हीएम मध्ये फेरफार होत असल्याचा आरोप अनेकांनी केलाय, ज्यात काही राजकीय पक्षांचाही समावेश होता. त्यामुळे ईव्हीएमवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत या आरोपांनाही हवा देण्याचं काम केलंय. दुसरीकडे पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा साधत ठाकरेंनी दुहेरी वार केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. शरद पवारांनी मात्र महायुती सरकारला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतल्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा असा सवाल उपस्थित झालाय. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला गेल्यानं आता या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही फैसला निवडणूक आयोगात होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? अजित पवारांच्या दाव्यानंतर ईसीच्या हालचाली. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस. कागदपत्र सादर करण्याच्या सूचना. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याचा फैसलाही आता निवडणूक आयोग करणार आहे. कारण या प्रकरणामध्ये शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावरती दावा ठोकला होता. अजित पवार गटानं निवडणूक आयोगात धाव घेतलेली. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नोटीस पाठवून पक्षाची सर्व कागदपत्र सादर करण्याची सूचना दिली आहे. निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे दोन्ही गटाला. नेमकं पक्ष कोणाचा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. आता ते निवडणुका ठरवेल ना पक्ष कोणाचा आहे ते. दोघांचाही दावा जरी असला तरी निवडणूक आयोग जे निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र निवडणूक आयोगाला दिलं असल्याची माहिती आहे. 30 जूनला दिलेल्या पत्रात अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता अजित पवारांच्या याचिकेनंतर याचीच पडताळणी करण्याच्या हालचाली निवडणूक आयोगानं सुरू केल्यात. अजित पवारांनी 40 आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला असला तरी अनेक आमदार शरद पवारांसोबत असल्याचं सांगतायत. हे बघा, आता आम्ही माझ्यासारखे आमदार आम्ही काही संख्येने कमी असू, परंतु आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारामुळे आम्ही निवडून आलो. आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहोत आणि आदरणीय पवार साहेब सांगतील तो आमचा विचार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी जनतेत उतरून लढाईची घोषणा केलेली. पण आता निवडणूक आयोगाच्या नोटीसमुळे पवारांना कायदेशीर लढाईत उतरावं लागणार आहे. पण मागील 25 दिवसात राष्ट्रवादीत अनेक घडामोडी घडल्यात. शरद पवार आणि बंडखोरांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीमध्ये बेबनाव काहीसा निवळल्याचं दिसतंय. त्यामुळे आता निवडणूक आयोगात या बदलाचे काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मविया सरकारच्या काळापासून रखडलेली राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर नुकताच सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात स्थगिती उठवली आहे. मात्र अद्याप महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये. लवकरच राज्यपालांकडून विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या आठवड्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत राज्यपाल नियुक्त आमदारांचं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेत्यांनी त्याचं खंडन केलंय. त्या बैठकीमध्ये कुठलाही चर्चा विधान परिषद निवडणुकीबद्दल झाली नाही. आमच्या समन्वय समितीत चर्चा झाली नाही तर मग बाहेर चर्चा व्हायचा किंवा कुठे चर्चा व्हायचा प्रश्नच येत नाही. राज्यपाल नियुक्त आमदार निवडीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका सुरू केली आहे. हे सत्तेच्या भरोशावर हे मलाई खाणारं, लोकांवर, राज्याच्या लोकांवर कर्ज लादणारं हे सरकार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या राज्यपाल कोट्याच्या ज्या आमदार त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये वाटणीचा, कारण हे वाटणीवालं सरकार आहे आणि ते वाटणीच करत बसतील. खरं तर महाविकास आघाडीच्या सरकारपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे दिली होती. पण कोश्यारींनी त्या यादीकडे दुर्लक्ष केलं. त्यावरून राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोपही मवियाच्या नेत्यांनी केला होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. पण वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यावर पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांची चर्चा सुरू झाली आहे. मला काही अजून कळलेलं नाही आणि ते सूत्र ठरवण्याचा अधिकार हा स्वतः देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा नाही. शिंदे सरकारमध्ये अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीच्या सत्तेत आणखी एक वाटेकरी आलाय. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये प्रतिनिधित्व देताना तिन्ही पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये एकीकडे पावसाचा धुमाकूळ सुरू असताना काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असाच एक भाग असलेल्या सांगलीच्या जत तालुक्यानं आता पाण्याकरता पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये जाण्याची भूमिका जाहीर केली.
जतवासियांच्या या मागणीचे अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटलेले बघायला मिळाले. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातला पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात पेटलाय. पावसानं फिरवलेली पाट आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तसंच वाया गेलेल्या पेरण्यांमुळे जत तालुक्यातील मराठी माणसाचा धीर सुटत चाललाय. काही महिन्यांपूर्वी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी अधिवेशन सुरू असतानाच सांगलीत तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू झालंय. सरकारनं पाण्यासह दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, नाहीतर कर्नाटकात सामील होण्याची परवानगी द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलन आमचं ह्याच विषयावर आहे बाबा, दुष्काळ जाहीर करा, दुष्काळाच्या मदत जे दुष्काळाची मदत द्या, त्याचबरोबर तुपची बबलेश्वरचं पाणी द्या. टेंडर काढलेलं नाही, आमचं मत आहे टेंडर काढा आणि विस्तारित मैशाळ योजनेचं पूर्व भागाला पाणी द्या. नसेल तर कर्नाटक जायला आम्हाला परमिशन द्या. जतच्या पाणी प्रश्नाचे थेट विधिमंडळात पडसाद उमटले. विरोधी पक्षांच्या आमदारांनी जतच्या दुष्काळी भागातल्या लोकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली. फडणवीस साहेब, तिथे पाऊस नाही, 11 गावांना पाण्याचे टँकर चालू आहेत. आज संख या परिसरामध्ये 500हून अधिक लोक उपोषणाला बसले. जानेवारी महिन्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदी एकनाथ शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्वपूर्ण बैठक घेतली होती आणि म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाला या ठिकाणी निधी देऊ असं जाहीर केलेलं होतं. आज 6 महिने झाले त्याच्यावर प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होत नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतकरांच्या प्रश्नांची तातडीनं दखल घेत कर्नाटकातील प्रकल्पातून तातडीनं पाणी देण्याचं आश्वासन दिलं. कर्नाटकाला काही पाणी आपण मागावं तर ते देखील आपण त्यांना पत्र पाठवतोय, कारण कर्नाटक ज्यावेळेस अडचणीत होतं त्यावेळेस पृथ्वीराज बाबांचाही मला फोन आला होता, ती सगळी मंडळी माझ्याकडे आली होती. आपण त्यावेळेस त्यांना पाणी दिलं होतं, त्याच्यामुळे आपण कर्नाटकला देखील पाणी त्या ठिकाणी देण्याकरता मागू शकतो. पण हे आराखडेही लवकर आपण तयार करून त्या ठिकाणी जे काही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याची पूर्तता आपण करू. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील जनतेच्या मनात दुसऱ्या राज्यात जाण्याची भावना वाढीस लागणं हे चांगलं लक्षण नाही. राज्य सरकार यावर तातडीनं उपाययोजना करेल अशी माफक अपेक्षा आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विकासाच्या नावाखाली फक्त कोकण आणि पश्चिम घाटातच निसर्गाची लचके तोड सुरू आहे, तर पुण्यात देखील, म्हणजे तिथेच सुरू नाहीये तर पुण्यात देखील हीच परिस्थिती आहे. पुण्यापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेवाडी जांभूळवाडीमध्ये आज सुद्धा बिनदिक्कतपणे डोंगरफोड सुरू आहे. पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. पुणे शहराच्या वेशीवर असलेल्या कोळेवाडी आणि जांभूळवाडीचा डोंगर भूमाफियांनी असा उभा कापून काढलाय. अतिवृष्टीमुळे डोंगर मानवी वस्त्यांवर कोसळत असताना पुण्यात माफियांनी अख्खा डोंगर पोखरायला सुरुवात केली आहे. स्थानिकांच्या विरोधाला कुणीही जुमानत नाहीये. ग्रामस्थांनी निवेदन वगैरे दिलेले आहेत, जे आपले नैसर्गिक डोंगर आहेत की ह्यांचा ऱ्हास होतोय, ह्या ऱ्हास होण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या असं ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिली होती. काय झालं त्याच्यावर? नाही, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाहीये. न्यूज 18 लोकमतनं या टेकड्या फोडणाऱ्या माफियांविरोधात बातमी दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. आपण उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या नियंत्रणाखाली एक तहसीलदारांच्या याच्यामध्ये पथक पण तयार केलेलं आहे. मी स्वतःही तिथे जाऊन सगळी स्थळ पाहणी करून आलो आहे आणि त्याचे पूर्ण आम्ही गुगल मॅप वगैरे पण तयार केलेले आहे आणि त्या अँगलनी ज्या अनधिकृत कुठल्या खाणी असेल त्याच्यावर कारवाईची पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने जर अनधिकृतपणे होत असेल तर 100% त्याच्यावर कारवाई होईल. खाण माफियांवर प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे. जर कारवाईची सोंग काढली गेली तर तिथले डोंगर पुन्हा पोखरायला सुरुवात होईल अशी भीती स्थानिकांमध्ये आहे. निसर्गाची कशी लचके तोड सुरू आहे. मग एखादी दुर्घटना घडली माळिंग किंवा इर्षादवाडीसारखी, मग सगळे जागे होतात, मग त्याच्या चर्चा होतात, बातम्या होतात. पण प्रत्यक्षात हे थांबवणार कोण? ही जबाबदारी ऑब्व्हियसली प्रशासनाची, पण प्रशासन काही करत नाही, मुख गिळून गप्प आहे. मग दुर्घटना घडली की सगळे जागे होणार. म्हणूनच आज आम्ही इतक्या लांब आलोत आणि लोकांना हे
दाखवू इच्छितो की अशा पद्धतीने पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्या आहेत, टेकड्यांची कशी लचकेतोड सुरू आहे, बिंदितपणे राजरोसपणे आता तरी थांबावी अशीच अपेक्षा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, कोळेवाडी, पुणे. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही रिपोर्ट्स घेऊन परत भेटतो. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सध्याला आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत आधुनिक संगणक प्रणालीचा वापर आपण सगळ्या कामांसाठी करतो. शेतकऱ्यांकरता सुद्धा या प्रणालीचा उपयोग केला जातोय. पण एक गाव चक्क या संगणकीय प्रणालीमुळेच फायद्यात यायचं सोडून उलट या गावाचा तोटाच झालाय. काय घडलंय जाणूया सविस्तर. एका गावाला संगणकीय प्रणालीचाच फटका. 7/12 ॲपवरून चक्क गावच गायब. होळकर वासियांची भलतीच अडचण. पीक विम्यापासून शेतकरीच वंचित. 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना शेतकरी आणि शेती संदर्भातील सर्व व्यवहार सुलभ व्हावेत म्हणून संगणकीय प्रणाली आणली गेली. जसं की 7/12, शेतीची नोंदणी, शेतसारा यासारख्या गोष्टी शेतकऱ्यांना विनासायास मिळाव्यात म्हणून आधुनिक संगणक प्रणाली आणली गेली. मात्र जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील होळ गावाच्या मुळावरतीच ही संगणकीय प्रणाली उठलीय. कारण हे गाव 7/12 ॲपवरनच गायब झाल्यानं ऑनलाईन दिसत नसल्याच्या कारणानं शासनाच्या 1 रुपयाच्या पीक विम्यापासून होळ गावातील तसंच आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 700 ते 800 शेतकरी वंचित राहिले. आमचं गाव पूर्ण वंचित आहे त्याच्यापासून. हा 1 रुपयाचा विमा मिळतोय सरकार सांगतंय, पण आम्हाला त्याची काही लाभ होत नाहीये. 3-4 वर्षापासून असं बरंच चाललंय, तरी शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आमचं गाव महाराष्ट्रात आहे की नाही याचं सुद्धा आम्हाला आता थोडं शंका वाटायला लागली आहे. सरकारने जी 1 रुपयामध्ये पीक विमा कपाशीकरता काढलेली एक स्कीम आहे ते आम्हाला लाभ घेता येत नाही आहे. त्याला कारण म्हणजे आम्ही सुविधा केंद्रावर जातो आणि वापस येतो का. त्याला कारण म्हणजे असं आहे की त्या पोर्टलवर आमच्या गावाचं नावच ओपन होत नाही. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या मोठ्या अडचणीमुळे होळ गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या अवघ्या 1 रुपयाच्या पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. शिवाय ही विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असल्यामुळे सेतू सुविधा केंद्र चालक देखील हवालदिल झालेत. शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ या होळ शिवारामध्ये घेता आला नाही. ही समस्या लवकरात लवकर दूर झाली पाहिजे, कारण की पीक विम्याची तारीख 31 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि लवकरात लवकर ही समस्या दूर झाली तर त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकेल. 1 रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेत येणाऱ्या अडचणींसाठी गेल्या वर्षभरापासून पत्रव्यवहार तसंच कृषी कार्यालयात खेटे मारून देखील होळकरांच्या या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीकडून 7/12 ॲपवरती होळ गावाचं नाव पीक विमा पोर्टलवरती घेण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याचं सरपंचांनी देखील स्पष्ट केलंय. तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आमचे होळगाव हे पोर्टलला नाव ओपन होत नसल्याने आम्ही माननीय कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहे, तरी आम्हाला या पीक विमा योजनेचा फायदा मिळावा. त्या पोर्टलवर ते नाव कनेक्ट झालेलं नाही आहे. आम्ही तो विषय राज्य स्तरावर पाठवलेला आहे. बहुतेक आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा विषय क्लिअर होईल आणि तिथल्या देखील लाभार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येईल. तिथल्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. होळकरांसाठी ही आधुनिक संगणकीय प्रणाली अभिशापच ठरली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शिवाय वारंवार सरकार दरबारी निवेदनं देऊन सुद्धा या शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. हे होते सगळे दिवसभराच्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट्स. आज इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.